पंढरपूर पासून अवघ्या 15 मिनिटांच्या अंतरावर पंढरपूर करकंब रस्त्यावर धोत्रेज ग्रँड प्रायव्हेट लिमिटेड घेऊन आले आहेत पंचतारांकित सुविधांनी युक्त हॉटेल ग्रँड। तसेच पुणे मुंबईच्या धर्तीवर सर्व सुविधांनी युक्त हॉटेल श्रेयस रेस्टॉरंट, व्हेज नॉन व्हेज परमिट रूम बार, प्रशिक्षित कुक व होस्टिंग सेवा। हॉटेल ग्रँड मध्ये उपलब्ध आहेत 50 एसी रूम्स, 3500 स्क्वेअर फूट फुटाचा सुसज्ज बक्वेट हॉल, भव्य एसी सूट्स, टेरेस गार्डन, भव्य लॉन आणि चेंजिंग रूम सहित स्विमिंग टँक, प्रशस्त पार्किंगची सुविधा। पंढरपूर नजीक असलेल्या हॉटेल ग्रँड या सुसज्ज आणि पंचतारांकित सुविधांनी युक्त हॉटेल ग्रँड, हॉटेल श्रेयस रेस्टॉरंट, व्हेज नॉन व्हेज परमिट रूम बार, पंढरपूर करकंब रोड। संपर्क 02180 24 22 45। बाळंतपणासाठी माहेरी आलेल्या एका 9 महिन्याच्या गरोदर तरुणीचा तरुणाने गळा आवळून खून केल्याची धक्कादायक घटना सोलापूरच्या अलकुंटे चौकात घडली। सोनी गणेश रामपुरे असं या महिलेचं नाव असून तिच्या मृत्यूसोबतच एका जन्मालेल्या जीवाचाही जग पाहण्याआधीच अंत झालाय। पोलिसांनी या प्रकरणी नराधम आरोपी बापू सुरेश आरगोळ या तरुणाला बेड्या ठोकल्या। मिळालेल्या माहितीनुसार सोनी ही बाळंतपणासाठी आई लक्ष्मी मेहत्रे हिच्याकडे आली होती। 19 एप्रिलच्या रात्री आरोपी बापू आरगोळ हा तिच्या घरासमोर मोठ्या आवाजात साऊंड सिस्टीम लावून धिंगाणा घालत होता। माझी मुलगी 9 महिन्याची गरोदर आहे, तिला या आवाजाचा त्रास होतोय, गोंधळ थांबवा अशी विनंती सोनीच्या आईने केली, पण ही विनंती धुडकारून लावत पुन्हा बापू डान्स करण्यात मग्न झाला। त्याने शिवीगाळ करत धुमाकूळ सुरू केला। आईला होणारी धक्काबुक्की पाहून गरोदर असलेली सोनी भांडण सोडवण्यासाठी मध्ये आली। याच क्षणाची जणू बापू वाटच पाहत होता। जुना राग मनात धरून त्याने सोनीचा गळा आवळला आणि तिला जोरात भिंतीवर आदळलं। 9 महिन्याची गरोदर असल्याचं माहीत असूनही त्यांनी दाखवलेल्या अमानुष क्रूरतेमुळे सोनी बेशुद्ध होऊन पडली। तिला तातडीने रुग्णालयात नेण्यात आलं, पण उपचारापूर्वीच तिचा आणि तिच्या पोटात असलेल्या बाळाचा मृत्यू झाला होता। पोलिसांनी केलेल्या तपासात या हत्येमागील खरं आणि भयानक कारण समोर आलं। सोनी आणि बापू यांच्यात पूर्वी प्रेम संबंध होते, मात्र बापू व्यसनी असल्यानं सोनीच्या घरच्यांनी लग्नास नकार दिला होता आणि 2025 मध्ये तिचा विवाह गणेश रामपुरे यांच्याशी लावून दिला। हाच राग बापूच्या मनात धुमसत होता। साऊंड सिस्टीमचा वाद हे केवळ निमित्त ठरलं। प्रत्यक्षात त्याने जुन्या रागातून एका हसत्या खेळत्या कुटुंबाचा आणि एका होणाऱ्या आयुष्याचा बळी घेतला। सोलापूर पोलिसांनी तात्काळ कारवाई करत आरोपी बापू आरगोळला अटक केली आहे। न्यायालयाने त्याला 3 दिवसाची पोलीस कोठडी सुनावली असून या घटनेमुळे संपूर्ण सोलापूर शहरात संताप व्यक्त केला जात असून अशा नराधमाला फाशीची शिक्षा झाली पाहिजे अशी मागणी जोर धरतीये। ताज्या घडामोडी पाहण्यासाठी आमच्या YouTube चॅनलवरील PVR म्हणजेच पंढरी वार्ता या न्यूजला सबस्क्राईब करा आणि शेजारील बेल आयकॉनवर क्लिक करा।